तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि प्रतिमा ह्या रूममध्ये बसलेल्या असतात। सायली ही प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा आत्या, ह्या वर्षीची गणपती स्थापना रविराज काका, तुम्ही आणि तन्वी मिळून करा। सायलीचे बोलणे ऐकून प्रतिमाही थोडी नाराज होते। मग घरामध्ये असायचा त्यावेळी तुमच्या हाताने गणपतीची स्थापना व्हायची आणि पूजा व्हायची। मला माहिती तुम्हाला तुमचं लग्न संसार हे काहीही आठवत नाही, पण तुम्हाला आमच्यावर विश्वास बसला असेल ना। ह्या घरातील माणसे तुमच्याशी खोटे बोलणार नाही, फसवणार नाही। या घरातील माणसे तुम्हाला रविराज काका, त्यांच्या डोळ्यातील प्रेम दिसत नाही का? तुम्हाला काही त्रास होऊ नये म्हणून ते तुम्हाला काही बोलत नाही। मग तुम्हीही त्यांच्या भावना समजून घ्या ना। प्रतिमा आत्या पुढे सायली म्हणते, निदान रविराज काकासाठी नाही पण बाप्पासाठी। बाप्पावर तर भक्ती आहे ना तुमची, मग कराल ना तुम्ही प्रतिस्थापना। प्रिया, नागराज आणि महिपत बसलेले असतात। प्रिया ही नागराज आणि महिपतला म्हणत असते, गणपती स्थापनेची वेळी ती सायली त्या ठिकाणी असायला नको, नाहीतर नेहमीप्रमाणे सर्व फासे उलटे पडतील। त्या प्रतिमाला जाणवेल ती सायली तिची मुलगी आहे, पण मी असे होऊ देणार नाही। त्या सायलीला मी पूजेपर्यंत पोहोचूच देणार नाही। तेवढ्यात महिपत म्हणतो, काय करणार आहेस तू? त्यावेळी प्रिया म्हणते, मी त्या सायलीला झोपेच्या गोळ्या खाऊ घालणार, म्हणजे ती पूजेच्या वेळी झोपलेली असणार, तिची चांगलीच नाचक्की होणार। ती त्या ठिकाणी नसली तर त्या प्रतिमाला काही आठवण्याचा प्रश्नच राहणार नाही। तेवढ्यात साक्षी प्रियाला म्हणते, मस्त ग मस्त, मस्त प्लॅन आहे तुझा, म्हणे झोपेच्या गोळ्या देणार। ती रस्त्यावरची स्वस्तातली क्राईम बुक वाचते का? त्यावर प्रिया ही साक्षीला म्हणते, तुमच्या महागात पडलेल्या नॉवेलपेक्षा माझ्या स्वस्तातील नॉवेल परवडल्या, निदान त्यांच्या काही तरी उपयोग तरी होतो। त्यावर महिपत म्हणतो, बरं बरं, तुझ्या इयत्ता 3रीमधील आयडियाचे काम होते ते पाहू आपण। तेवढ्यात मध्येच नागराज बोलतो आणि म्हणतो, मानले तुला प्रिया, मी पूजेच्या ठिकाणी आली नाही तर मानले तुला। मला वीट आला आहे त्या प्रतिमाचा। प्रतिमा, तुला हे आठवेल का? तुला ते आठवते का? प्रिया मध्येच बोलते, म्हणते, जरा बघा आणि शिका माझ्याकडून, चांगला प्लॅन कसा तयार करायचा आणि सक्सेसफुल कसे करून दाखवायचे ते, हे जरा शिका। हे बोलल्यावर महिपत आणि नागराज हे प्रियाकडे रागाने बघू लागतात। ते पाहून प्रिया घाबरते आणि त्या ठिकाणाहून निघून जाते। इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात। प्रताप हा कल्पनाला म्हणतो की आमटी छान झाली होती। चैतन्य हो म्हणतो, मी तर 3 दिवसाचे एकदाच जेवलो, आता मी उपवासाचे खायला मोकळो। त्यावर अस्मिता म्हणते, नाही उपवासाचे ते फक्त आमच्यासाठी असते, आणि विमलला साबुदाण्याच्या वड्या बनवायला सांगते। त्यावर पूर्णाजी म्हणते, घ्या काय रे, आत्ताच जेवले नाही तर उद्याच्या जेवणाच्या गप्पा मारत आहात। आणि अस्मिताला विचारू लागते, काय गणेश चतुर्थीला कोणी साबुदाण्याच्या वड्या खाते का? मध्येच कल्पना पूर्णाजीला म्हणते, बघा ना पूर्ण आई, ज्यांचे उपवास नाही ते उपवासाचे खायला पुढे आहेत। हे ऐकल्यावर सर्वजण हसू लागतात। मग अश्विन हा अर्जुनला म्हणतो, परवा सायली वहिनीचा तर साठेकडे रुटीन चेकअपसाठी घेऊन जायचे आहे, हे तुझ्या लक्षात आहे ना? त्यावर अर्जुन हो म्हणतो। मध्ये चैतन्य म्हणतो, अश्विन हा काय प्रश्न आहे? अर्जुन एक वेळ त्याचे नाव विसरेल, प्रोफेशन विसरेल, पण सायली वहिनीच्या बाबतीत काहीही विसरणार नाही। हे ऐकून सर्वजण हसू लागतात। अश्विन म्हणतो आहे, प्रियामध्येच बोलते आणि म्हणते, आज मस्त जेवण झाले होते, पण एका पदार्थाशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही। मध्येच अस्मिता म्हणते, आईस्क्रीम, मला वाटले होते तू हे म्हणशील, पण प्रिया तिला मध्येच थांबवते आणि म्हणते, आईस्क्रीम नाही, मसाला दूध, आणि मी सर्वांसाठीही मसाला दूध करून आणते। जण हे प्रियाकडे आश्चर्याने बघू लागतात। प्रिया म्हणते, त्यामुळे काय होईल, सगळ्यांना छान शांत झोप लागेल आणि उद्याच्या पूजेसाठी सगळे चांगले फ्रेश असतील। प्रियाचे हे बोलणे ऐकून रविराजला आश्चर्य वाटते आणि ते प्रियाला म्हणू लागतात, तू किचनमध्ये जाणार आणि मसाला दूध बनवणार आणि चैतन्य चिमटा काढण्यास सांग। तर असं म्हणून प्रिया ही मसाला दूध बनवायला किचनमध्ये जाते। तर असेच मालिकेचे नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।